इतर लोकांनाच फक्त वाटत असतं नेपोटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या वडिलांना सुद्धा आता कामासाठी फोन करावे लागतात. की साऊथ तर मला कधीपासून करायचंच आहे, म्हणजे खूप इच्छा आहे विजयबरोबर काम करायची. हे आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत झालं आहे, त्यामुळे तुला पण नाही कळणार की तुला असं वाटतं की तू कोणीतरी जस्ट अभिनय करतोयस, काहीतरी तुझं करिअर करतोयस, पण माझा परमेश्वर, मी ज्याची आयुष्यभर सेवा केली, तो इथे तुझ्या रूपात मला दर्शन द्यायला आलाय. आता माझं सार्थक झालं. समीर जोशी दिग्दर्शित कन्नी सिनेमाची टीम आज लोकमतच्या ऑफिसमध्ये आली आहे. लोकमत फिल्मीच्या या मंचावर आज कलरफुल वातावरण आहे, अर्थात कलरफुल माणसं आलेली आहेत. शुभंकर तावडे, ऋता तुरगोळे आणि अजिंक्य राऊत. अर्थात कन्नी म्हणजे काय, आमच्या ऑफिसमध्ये कालपासून चर्चा सुरू झाली आहे की कन्नी म्हणजे काय, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. अर्थात बऱ्याच जणांना माहिती पण आहे, पण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे कन्नी म्हणजे नेमकं काय. कन्फ्युजन आहे बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये. मला असं वाटतं कन्नी म्हणजे काय, हे कन्नी हे स्वतः आय गेस तिने सांगितलं पाहिजे, कारण की ती खूप चांगलं एक्सप्लेन करू शकते. सो प्लीज ऋता. सो बेसिकली कन्नी एकतर आमच्या सिनेमाचं नावसुद्धा आहे एकतर, आणि दुसरं म्हणजे आपण जे सतत असं म्हणतो की म्हणजे कन्नी हे तिच्या आमच्या फिल्ममध्ये म्हणते की माझा पतंग चंद्राच्या शेजारी, पण तो पतंग उंच उडण्यासाठी किंवा तो तिथे जाऊन स्टेबल राहण्यासाठी कन्नी बांधतात जे म्हणतात ते. आणि ते कन्नीची कन्नी ही मित्रपरिवार आहे, त्यामुळे दोन्ही अर्थाने फिल्मचं नाव आहे एकतर. आणि ऑल्सो कन्नी हे खूप वेगळं नाव आहे, ते आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं. आणि त्यात माझं खरं तर त्या फिल्ममध्ये नाव आहे कल्याणी रेवंडीकर, आणि हे सगळे प्रेमाने किंवा आई मला प्रेमाने कन्नी अशी हाक मार. सो सिम्बॉलिझम आहे त्यात. आणि कितीही आपण उंच किंवा बाहेर जाऊन गोष्टी अचीव केल्या तरी शेवटी आपल्याला घरी परत यावं लागतं. आणि आपलं फॅमिली आपली अँकर असते, तसे मित्रपरिवार कन्नी आहेत. त्याच्यासाठी ती थोडी जमिनीवर आहे, तिला खूप गोष्टी अचीव करायच्या आहेत, स्वप्न पूर्ण करायचे आहेत, पण त्याचबरोबर तिचे मित्र तिला असे आहेत की हो थांब जरा, म्हणजे हो बरोबर आहे, म्हणजे थोडेसे ट्रॅक हल्ले की लगेच आपले मित्रपरिवार आणि आपले घरचे कसे आणतात की ट्रॅकवर आणतात आपल्याला की हे लोक थांब रियालिटी चेक होतात, तसे ते आहेत. आणि आमची फिल्म येते 8 मार्चला. टीजर आणि गाणी तर तुम्ही बघितली असतीलच. तुम्ही आत्ता एंट्रीलाच नवरोबा लाईक लावलं होतं गाणं. ऑल्सो आमचं दुसरं गाणं आऊट झालं आहे, तर आय एम शुअर तुम्हाला ते आवडेल. लवकरच ट्रेलरही आऊट होणार आहे. तू आत्ता म्हणालीस की मित्रपरिवार आहे जो तिला सांगतोय थांब जरा जमिनीवर राहा. मी थोडंसं ह्याच्यात जाईन वैयक्तिक ह्याच्यात की आत्ता असं असतं ना, ऋताचा हा प्रवास आता ती स्टार झाली आहे. सो अशा वेळेला पण असतं ना, हो आता जमिनीवर राहा, असे घरातले पण सांगत असतात, तुझ्या पर्सनल आयुष्यातले मित्रपरिवारही तुला सांगत असते. तर तो तुझा अनुभव कसा आहे की जेव्हा आपण मोठे होत जातो तेव्हा कधी कधी असं आपण म्हणतात बरेच जण की इथे हवा जाऊ द्यायची नाही, आपण जमिनीवर राहायचं. ऋताला ते किती सल्ले मिळतात घरातनं, आईचे, बाबांचे आणि एकंदरीत परिवाराचे आणि मित्रपरिवार. मला ॲक्च्युली ना आत्ता नाही, मला हे ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालं त्याच दिवशी असं सांगितलं होतं की पहिलं दुर्वा 2013 की असं काही कुठे वाटलं की आपण थोडेसे उडायला वगैरे लागलं तर घरी एंट्रीच नाही हे. त्यामुळे मला काय म्हणतात त्याला, डोक्यात जाणं हा नंतरचा भाग आहे. मग तिथे जायचंच नाही, तो उधर देखना ही क्यों, हे असंच होतं. त्यामुळे ते ऑल थँक्स टू माय आई बाबा, माय फॅमिली, आणि डेफिनेटली माझ्या मैत्रिणी आणि माझा मित्रपरिवार की त्यांनी म्हणजे मला ते अजूनही मला तसंच हवं आहे. म्हणजे कारण आपण बाहेर ऑलरेडी खूप लोक आपल्याकडे असे बघत असतात की आता ही काय बोलणार आहे, आता ही पुढे काय करणार आहे. तर कुठेतरी एक आपलं घर हा एक सेफ प्लेस असतो, आपला कम्फर्ट झोन असतो, जिथे आपण विदाऊट फिल्टर वागू शकतो आणि वावरू शकतो. सो आय एम ग्लॅड की माझ्याकडे अशी माणसं आहेत. अजिंक्य, मन उडू उडू झाल्यामुळे दोघांची जोडी लोकांनी एकदम डोक्यावर घेतली आणि आता पुन्हा एकदा तुम्ही एकत्र दिसताय पडद्यावर, त्यामुळे लोकांमध्ये तो इंटरेस्ट आहे की यार पुन्हा आपली आवडती जोडी पडद्यावर पाहायला मिळणार. दोघं एकत्र काम करणार आहात, एकत्र स्क्रीन शेअर करणार आहात. हे जेव्हा आलं बाबा कोण आहे सिनेमात तर लगेच हो असेल ना, म्हणजे कसं होतं, ऋता आहे, शुभंकर आहे. सगळ्यात पहिले तर शृंगार रस स्क्रीनवर करू शकणं आणि ते करायला मिळणं आणि त्यामध्ये लोकांनी तुम्हाला पसंत करणं, मला असं वाटतं सगळ्यात अजरामर आणि सगळ्यात प्लेझेंट कुठला रस असेल तर तो शृंगार रस. त्यामध्ये एक लाइकिंग लोकांची झाली आहे आणि
त्यासाठी आपण ओळखले जातो ही एक तर मोठं भाग्य आहे. आणि मन उडू उडू झालं ज्या मालिकेबद्दल तुम्ही म्हणालात, सो इट वॉज ऑल थँक्स टू मंदार देवस्थळी सर, हू ब्रॉट ॲटलिस्ट फॉर मी यु नो की जो इंद्रा साकारता आला ऑन स्क्रीन तो इट वॉज बिकॉज ऑफ हिम. किंवा जे काही सेम वे जेव्हा मला आमचे समीर जोशी सर जे दिग्दर्शक आहेत या सिनेमाचे, त्यांनी कॉल जेव्हा केला तर तेव्हा हे कॅरेक्टर मी मन उडू उडू झाल्यामध्ये साकारलेल्या कॅरेक्टरपेक्षा खूप वेगळं आहे, निहाल. सो ज्या वेळेला ऑफकोर्स त्यामध्ये ऋता आहे हे जेव्हा कळलं की यु नो शी इज ऑल्सो देअर, तर एक बॅक ऑफ द माइंड सपोर्ट होता की चलो आपल्याला माहिती आहे गिव्ह अँड टेक कसा असणार आहे किंवा कशा पद्धतीने काम केलं जातं. बट जेव्हा आम्ही सिनेमासाठी काम करायला गेलो तेव्हा हे दोन्ही कॅरेक्टर इतके वेगळे होते की मला असं अजिबातच वाटलं नाही की सेम इंद्रा दीपूची जोडी आहे. शी वॉज कम्प्लिटली यु नो ॲटलिस्ट आय वॉज परस्युईंग हर ॲज अ कम्प्लिटली डिफरंट कॅरेक्टर. आणि मी पण निहाल म्हणून तिथे म्हणजे ज्यांनी खरोखर मन उडूड झालं पाहिले त्यांना कन्नी पाहताना अजून काही नाही तर डेफिनेटली अभिमान वाटेल की आम्ही खूप वेगळे तिथे वाटतोय किंवा खूप वेगळे वाटू होपफुली. देन आय गॉट टू नो की शुभंकर पण आहे त्यामध्ये, ऋषी आहे, वल्लरी आहे, ज्यांच्यासोबत मला खूप स्क्रीन स्पेस शेअर नाही करता आला पण ती कामं अजून जवळून पाहता आली. होपफुली आम्ही यु नो नेक्स्ट जनरेशन बनण्याचा प्रयत्न करू किंवा यु नो पुढची अजून कामं करत राहू. सो एक सुरुवात कुठेतरी आमच्या करिअरची आम्ही सगळे सोबत असे यंग फ्रेश फेसेस एकत्र येऊ शकलो आहे. सो ओव्हरऑल फिल्मला खूपच छान वाईब आली आहे आणि वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड टू प्रमोट दिस फिल्म. सो या इट्स अ हॅपी फिलिंग. हाय, माझा प्रश्न तिघांना असणार आहे. जसं ऋताने सिनेमाबद्दल तर सांगितलं, मैत्री, प्रेम, स्वप्न या सगळ्यावर या एका विषयावर सिनेमा आहे, तर तुमच्या खऱ्या आयुष्यात या इंडस्ट्रीतले असे कोणी फ्रेंड्स आहेत का जे तुम्हाला बरोबर ट्रॅकवर आणतात, जर तुमचं काही चुकलं तर चुकलं सांगतात आणि बरोबर असेल तर कौतुकही करतात, असे इंडस्ट्रीतले कोण? तसे बघायला गेलं तर मी जनरलीच खूप मित्र आणि मैत्रिणी बनवतो. तर इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतंय की आत्ता ह्या फिल्ममुळे एकतर ऋता, वल्लरी, ऋषी हे आमचं एवढं जबरदस्त बॉन्डिंग झालं आणि ते खूप नॅचरली झालं. ते आम्ही कुठेही असा प्रयत्न नव्हता केला की आत्ता आपल्याला एकत्र वेळ घालवायचा आहे, आपण हे करूया वगैरे. हो, आम्ही डिसाईड केलं की लेट्स बघूया, आपण एकत्र जाऊया बाहेर. पण ते एवढं ऑर्गॅनिकली खूप चांगली एक मैत्री निर्माण झाली आणि ती फिल्म शूट झाल्यानंतर पण आम्ही एकत्र होतो आणि आय एम डेफिनेटली शुअर की फिल्म अख्खी रिलीज झाल्यानंतर पण आमची मैत्री तशीच राहणार आहे. तर ऑब्व्हियसली हे तर असतातच. त्यानंतर माझी जी पहिली सिरियल आणि एकमेव जी सिरियल मी जी केली फ्रेशर्स, त्याच्यामध्ये माझे जेवढे मित्रमंडळी होते ते अजूनही माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्याबरोबर म्हणजे मी कॉलेजपासून काम करतो आहे. तर हे मला नेहमी एक रियालिटी चेक देतच असतात की किती काही झालं, हा तू फिल्म्स वगैरे करतोय वगैरे, सगळ्या गोष्टी वगैरे खूप चांगल्या आहेत आणि सगळेच खूप कमालीचं काम करतायत, बट स्टील तू आमच्यासाठी आमचा चॅटी आहेस, तू आमच्यासाठी आमचा तसाच तो मित्र आहेस. आणि या सगळ्या गोष्टी त्यात मला असं वाटतं की ही जी माणसं आहेत ना, ही जी मंडळी आहे ती आपल्याला नेहमीच एक फक्त ग्राउंडेड असं नाही पण एक ना बूस्टसुद्धा देत असतं की आम्ही एकमेकांना सांगतही असतो की तू तसं करू शकते, तू हे करू शकते. सो भरपूर लोकांना वाटतं की इंडस्ट्रीमध्ये जर मित्रमैत्रिणी जरी असले तरी एक ना कुठेतरी पाय खेचतात, हे नको यार, ह्याला आपण हे नको सांगायला, ही ऑडिशन होते नको, हे नको सांगायला, किंवा हे असं होतंय ना, हे याचं वाईट दिसतंय तर ठीक आहे राहू दे, आपण नाही सांगायचं. असं नाही आहे. जे काही आहे ते डिरेक्टली अनफिल्टर्ड सांगितलं जातं आणि हे सांगितलं जातं कारण की माहिती आहे की क्रिएटिव्हली घेणारे क्रिटिसिझम कुठेही कोणीही चुकीचा नाही विचार करणार आणि जे काही सांगितलं जातं ते चांगल्याच हेतूने सांगितलं जातं. सो ही सगळी तर माझी खूप जवळची मंडळी आहे. माझं मी सगळ्यात आधी नाव शाल्मलीचं घेईन कारण ती दुर्वापासून माझ्याबरोबर आहे. आता आम्ही एकत्र कामही करतोय कारण मी माझी स्टायलिस्ट पण आहे, पण त्याच्यापेक्षा ती खूप जवळची मैत्रीण आहे माझी. आणि कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम जे शुभंकर म्हणाला ते खरंच खूप गरजेचं आहे. फॉर दॅट मॅटर माझे बाबा पण ते अजूनही मला हा उच्चार चुकला आहे, हे इथे काय तुला तसं वाटतंय का, तू खूप चांगली दिसायला लागली, काय प्रोफाईल वगैरे देऊन अभिनय करायला लागले, इतपत बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की नॉट जस्ट यु नो ह्या फिल्ममधलं तर शाल्मली आहेच, पण इव्हन माझे बाबा म्हणजे आईचं कसं आहे ना, आई इज मोर लाईक छान दिसते आणि तिला विचारलं ना काम कसं झालं काय, छान दिसते, तिचं फिलिंगच वेगळं आहे. तो बाबा इज मोर लाईक की
इथे जरा उच्चार हे झाला, हे तू अजून थोडं बेटर करू शकतेस. आणि ह्या फिल्ममधलं बघायला गेलं तर शाल्मली, हँड्स डाऊन शाल्मली. म्हणजे तिने मला ॲक्च्युली, म्हणजे मला दुर्वाला मी इतकं इंग्लिश बोलायचं, आत्ता पण माझं पटकन खूप फर्स्ट लँग्वेज इंग्लिश येते, इंग्लिश मिडियमची असल्यामुळे. आणि तेव्हा दुर्वाचे जे मोठे मोठे पॅरेग्राफ्स वगैरे असायचे पॉलिटिकल लँग्वेज आणि वगैरे, तिने मला ॲक्च्युली बघितलं की माझं कसं मी मार्क करायचं की ह्या वाक्यावर स्ट्रेस देते म्हणजे हे बरोबर पडेल, टू ॲक्च्युली नॉट इवन हॅव्हिंग अ स्क्रिप्ट इन माय हँड. त्यामुळे शी हॅज सीन माय आर्क अँड जर्नी. त्यामुळे ती मला अजूनही, आता पण तिने कन्नी बघून सांगितलं मला जे काही सांगायचं होतं ते तुम्ही 8 मार्चला बघा. आणि तुम्हालाही काय वाटलं तर प्लीज सांगा. आय एम रिअली ओपन टू क्रिटिसिझम ऑर एनिथिंग, कारण इट हेल्प्स अस इम्प्रूव्ह ओनली. आणि एक आहे, मला सतत असं वाटतं की ते ज्या पद्धतीने सांगतात ना, की ते आपल्याला असं वाटतं की ओके हा ठीक आहे, आपण हे, ते आपल्याला क्रिटिसिझम वाटतच नाही. दॅट इज द बेस्ट पार्ट. जे मला असं वाटतं, आपल्याला असं वाटतं अच्छा एवढंच आहे, आय कॅन डू इट. सो मला असं वाटतं ते क्रिटिसिझम पण ज्या पद्धतीने सांगतो ना, ते समोरच्याला इट फील्स की अच्छा हे तर, म्हणजे ते सोपं वाटायला पाहिजे की हे बदल मी करूच शकते असं. सो दॅट इज शाल्मली फॉर मी. मी जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा ऑब्व्हियसली मुंबई मला खूप इंटिमिडेट करायची. आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, म्हणजे आत्ता तुम्ही जशा उभ्या आहेत सगळ्या, ते जसं जरा इंटिमिडेटिंग वाटतं की ओ माय गॉड वी हॅव टू आन्सर, सेम तशी फिलिंग, त्याहीपेक्षा खूपच वर्स फिलिंग मला इथे आल्या आल्या अशी होती की लोकांनी सगळं अचीव्ह केलं, तर मी येऊन इथे काय करणार आहे असं. ना माझी भाषा फार प्रमाण भाषा अशी होती त्यावेळेला, किंवा काही अनुभव किंवा बॅकग्राऊंड. मग मी पहिला प्रोजेक्ट जेव्हा महेश कोठारेजींसोबत करत होतो, तर त्या फॅमिलीने मला अगदी त्यांचा मुलगा असल्यासारखं ट्रीट केलं. सो मला त्याच्याने एक कॉन्फिडन्स मिळाला, जो जवळजवळ 3 वर्ष चालला तो शो. पण कोठारे फॅमिली मी कधीच विसरणार नाही. त्यांनी जो कॉन्फिडन्स मला दिला की अरे तू छान दिसतोय, तू प्रत्येक लुकमध्ये छान दिसतोयस मायथोच्या. आणि मी हार्डली 23-24 वर्षांचा होतो जेव्हा मी स्टार्ट केलं. सो तो एक जरा कॉन्फिडन्स मिळाला, तुझा आवाज चांगला आहे, तुझे डोळे चांगले, असं कदाचित ते नसेलही तेव्हा, पण जी एक शाबासकी त्यांनी दिली, तर उगाच असं वाटू लागलं हां आपण पण डिझर्व करतो, आपण पण करू शकतो. तिथल्याच माझ्या EP ज्या होत्या माधुरी देसाई म्हणून, सो शी हॅज ऑल्सो बीन एक्स्ट्रीमली हेल्पफुल. कट टू वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळे सहकलाकार दिग्दर्शक मिळत गेले, ज्या ज्या वेळेला आपल्याला की अरे असं नाही असं कर, असं नाही असं कर. अगदी 6 महिन्यांपूर्वीपर्यंत मी हर एक छोटी गोष्ट ऋताला पण विचारायचो. शी बिंग की ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होतो, तिचा ऑलरेडी शो सुरू होता, सो शी बिंग ॲक्च्युली अ सिनियर टू मी. सो अँड इट वॉज व्हेरी नाईस ऑफ हर अँड दोज पीपल, ज्यांनी काही स्वतःचा स्वार्थ न बघता त्या वेळेला अरे असं नाही असं कर, असं नाही असं कर, खूप हक्काने आवडीने सांगितलं. सो हिअर आय एम. ऋता, मला तुला प्रश्न विचारायचे. सर्वात आधी तुझं अभिनंदन, कारण तू मुंबईत आता स्वतःचं घर घेतलंस. थँक्यू. सो तू मुंबई, म्हणजे स्वतःचं घर मुंबईत असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि तुझं ते स्वप्न पूर्ण झालं. तर एक मुंबईबद्दल तुला काय वाटतं, आणि तुला मुंबईकडून कोणती गोष्ट शिकायला मिळाली? बापरे, मी ॲक्च्युली माहिती आहे का, मी असं आता म्हणजे लग्न झाल्यानंतर मी मलाडला राहते आहे, पण मी अदरवाईज पार्कात आणि लालबागची आहे मी प्रॉपर. तर मी आज जेव्हा आता इथे आले ना, तेव्हा मला असं, आता मला मी आणि प्रतीक यायचं असेल ना, तर आम्ही 1 डे ट्रिप प्लॅन करतो. आता ऑब्व्हियसली ट्रॅफिकही वाढलं, असं सगळंच आहे. आणि मुंबईमधून मला ना हे फिलिंग येतं की जेव्हा जेव्हा कुठेतरी असं वाटतं ना की आता थोडंसं गिवअप केलं तर चालेल, तर नाही, लगेच आठवतं की नाही. तर ते मला मुंबई फिलिंग देतं की इट नेवर स्लीप्स, इट ॲक्च्युली नेवर स्लीप्स. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने ते सगळ्या लोकांना एक्सेप्ट करते, मला असं वाटतं की मन खूप मोठं आहे मुंबईचं. म्हणूनच ती आता एवढी एक्सपांड होऊ शकते की आता नवी मुंबई पण आहे, आता एक मीरा रोडच्या पुढे पण एक 3री मुंबई येते, असं सगळंच आहे. तर मला असं वाटतं की तो एक्सेप्टन्स जो आहे मुंबईचा, तो शिकण्यासारखा आहे. आणि स्वतःचं घर, इट्स अ नाईस फिलिंग. म्हणजे मला हे नाहीच मांडता येणार, शब्दातच नाही मांडता येणार. पण छान वाटतं की एवढ्या कुठेतरी एक हक्काचं, मला कायम हे असं फिलिंग होतं की मी कधीच स्वतःच्या घरी राहिलेले नाही. गेले 30 वर्ष, मी आता 30 वर्षाची आहे. मी 11 घरं बदलली आहेत, म्हणजे आईबाबांसह आणि रेंटल आणि ह्याच्यावर. त्यामुळे मला सतत असं वाटायचं की अरे मला काही एक्स्ट्रॉर्डिनरी घर वगैरे असं नको आहे, पण एक असं फिलिंग की उद्या माझं लग्न झाल्यावर किंवा काहीही झाल्यावर असं एक घर जिथून माझ्या आईबाबांना काढलं जाणार नाही, माझ्या भावाला काढलं जाणार, एक सिक्युरिटी. कारण एक फिलिंग असतं ना की जेव्हा आपल्याला माहीत असतं की आपल्या बाजूला, आपल्या मागे कोणीतरी उभं आहे, तेव्हा आपले चॉईसेस खूप बदलतात. आणि जेव्हा माहीत असतं की नाही आहे, तेव्हा तुमचे चॉईसेस खूप बदलतात. तर मला आय नेवर हॅड समवन हू हॅड माय बॅक. सो फायनली मला हे कायम व्हायचं होतं माझ्या भावासाठी.
आणि मला असं वाटतं की मी हे त्याला कायम सांगते. आणि हेही आहे की मी असं कुठे देवाच्या कृपेने एकाही बाबतीत कॉम्प्रोमाइज करायला लागलं नाही मला. बी इट माय सिरियल चॉईसेस, बी इट माय फिल्म चॉईसेस, बी इट आत्ता मी जी फक्त एक प्रोजेक्ट करून 6 महिने मस्त फिरते तेही नाही. मी माझ्या भावाला सतत सांगते की काहीच विचार करायची गरज नाही. बिकॉज मी आत्ता अनुभवते ॲट द एज ऑफ 30 हाऊ इट फील्स की तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात तेव्हा काय वाटतं. सो म्हणून माझ्यासाठी ना ते टिकमार्क होतं की नाही काही कर पण मला घर घ्यायचं. ते फायनली आता झालं आहे पूर्ण. आणि जस्ट आता खूप घ्यायचे आहेत मला, कारण एक मिळालं की असं वाटतं ना की आता त्यामुळे मला झालं की आता अजून एक. त्यामुळे या मुंबईकडून मी एवढंच शिकले की एक तर ॲक्सेप्टन्स आणि खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. अँड तुमच्यात धमक असेल तर तुम्ही कधीच घरी नाही बसू. सो ऋता, तू आता ट्रिपचा उल्लेख केलास, पण आम्ही पाहत असतो तुझ्या सोशल मीडियावर तू आणि प्रत्येक भरपूर ट्रिप्स करता. सो नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे आणि कुठे जाणार आहात ट्रिपला? मी तर लगेच जाते आमच्या प्रमोशन्स नंतर. तर आम्ही चाललो आहे स्पेनला. या आणि हो आम्हाला दोघांना खूपच फिरायला आवडतं की आता इतकं की आता लोक मला विचारायला लागले फोन करून तू इंडियामध्ये आहेस की नाही. तर नाही मी आहे इथेच. कारण खूप लोकांना असं वाटतं की मी काम बिम करत नाही, असं नाही आहे, मी करते काम. त्यामध्ये आम्ही वेळ काढून जातो 10-15 दिवस. सो हा तर नेक्स्ट ट्रिप स्पेन. पण या ट्रिप्स कोण प्लॅन करतं, प्रतीक? हँड्स डाऊन प्रतीक. मी ब्लाइंडली फॉलो करते. मी म्हटलं ना मला कंटाळा आला रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचा. आणि आता माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जो सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. त्यामुळे ती ॲक्च्युली मला कधी कधी हेही माहीत नसतं की माझं बुकिंग कुठे आहे, माझी कितीची फ्लाईट आहे, मला काहीही माहिती नाही. मी बॅग उचलते, चल जायचं या देशात आपण जाणार. कारण मी हे सगळं करून झालंय आणि आता मला नाही करायचं. त्यामुळे इट्स ऑल क्रेडिट गोज टू हिम. ओके, तुझा सिरियल्सचा फॅन बेस खूप मोठा आहे. पुन्हा कधी सिरियल्समध्ये येतेस? बापरे, मला हे खूप लोक विचारत आहेत. भरपूर कमेंट्स सुद्धा येतात की पुन्हा कधी. आय डोंट नो कधी येते मला माहीत नाही, पण काही चांगलं मिळालं शुभंकर असं नको आणि खरंच काही छान असेल की यु नो. पण तुला आवडेल पुन्हा सिरियल्समध्ये का? डेफिनेटली, कारण इट्स माय लाईक यू सेड की इट्स माय होम ग्राउंड. आणि होम ग्राउंडवर आपण सॉलिडच बॅटिंग करतो. मला नाही बॅटिंग करणं आहे मला. आणि इट इज लाईक मला फक्त ना याचं आहे की आत्ता खूप काळानंतर ना थोडा ठहराव आला आहे. तर थोडंसं जरा पण काही छान आलं तर डेफिनेटली वाय नॉट. आता थोडे टर्म्स बदलतील पण आय एम शुअर की, आणि आय एम शुअर नक्कीच काहीतरी चांगलं येईल. डेफिनेटली. माझा अजिंक्यला प्रश्न आहे. तुझी मालिका विठू माऊली, त्याच्यात तुझी एक इमेज वेगळी होती. थोडं तू सगळं वातावरण सगळं भक्तिमय केलं होतं. त्याच्यानंतर एक मूवी केला ज्याच्यात तुझी म्हणजे काय म्हणतो तुझं रोलच पूर्ण वेगळा होता. आय गेस कुठला मूवी होता तो? टकाटक. पहिली फिल्म टकाटक. टकाटक मूवी केला. त्याच्यामध्ये तुझी भूमिका कम्प्लीट अपोजिट होती. तर हे दोन्ही ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तुला काही फरक जाणवला का? आणि प्रेक्षकांकडनं येणाऱ्या प्रतिक्रिया कशा होत्या? म्हणजे एकीकडे विठू माऊली आणि दुसरा थेट टकाटक. तर मला खूप फरक जाणवला ह्या कारणासाठी की पहिले हातवाऱ्यात सांगितलं त्याने. म्हणजे इंजिनिअरिंगच्या वेळेला असं होतं की म्हणजे किंवा विठू माऊलीला मी जेव्हा आलो तेव्हा ऑडिशन द्यायला वगैरे असं होतं की अरे 23 वर्षांचा मुलगा, त्यात आत्ता माझं वजन किती 71 आहे. हां, त्यावेळेला माझं वजन 62 होतं. हां, आणि मी असे काही मॉडेलिंग असाइनमेंट्स वगैरे स्किनी शक्य आहेत का. सो इतका लहान मुलगा अचानक असा देव म्हणजे विश्वाची माऊली नाही वाटणार असं म्हणून ते मला रिजेक्ट करत होते. मग त्यांनी स्क्रीन टेस्ट घेतली कारण इतर कोणी नोन सेमी नोन त्यांच्या टर्म्समध्ये आर्टिस्ट काही फायनल होत नव्हते. मग त्यांचं असं होतं की हा मुलगा 2.5 महिने झाला येतोय जातोय, लोखंडवालावरून फिल्म सिटीला येतोय जातोय, तर याला जर आपण साईडला ठेवू. आणि मला हेही माहिती नव्हतं की ते मला बोलले आहेत की पुढचे कुठले ऑडिशन्स देऊ नको, तर खरंच द्यायचे नसतात. साईड बाय साईड मी सुरू ठेवायचे ना, नाही, लॉयली मी रोज जात होतो बसत होतो. त्यांनी मला सांगितलं की तुला सेटवरचा माहोल कळू दे, तू काहीच केलं नाहीस ना का. माझ्यासमोर इतके सारे नोन फेसेस येऊन सेम कॉस्ट्यूममध्ये जाऊन परफॉर्म करून जात होते आणि मी कुठलंही ऑडिशन देत नव्हतो. सो ते एक स्ट्रगल वेगळं होतं. हे कन्व्हिन्स करणं की नाही मी 23 वर्षांचा मुलगा नाही आहे, मी परमेश्वर आहे. त्याच्यानंतर 3 वर्ष ते काम करून म्हणजे मी 6 तास मेकअप करून नरसिंह अवतार, वराह अवतार असं सगळं अनुभवून झालं. मग त्याच्यानंतर माझी देहबोली अशी झाली की मी पॅन्ट शर्टमध्ये पण तसाच बोलत होतो, खूप ठहराव. खूप मला आत्ताही म्हणतात की तू खूप स्लो बोलतोस. ह्याच्यापेक्षा मी 10 पट अजून स्लो बोलत होतो. थँक्स टू विठू माऊली, परमेश्वरासारखं की योग्य वेळ आल्यावर तुला समजेलच रुक्मिणी, ह्या टाईप्स.
तर ते समजून आता कन्व्हिन्स करायचं की नाही ना मी देव आहे ना मी तो साधा मुलगा आहे, आता मी एक शिवी गाळ वगैरे सहज करू शकतो असा मुलगा आहे ज्याने आयुष्यात शिवी दिली नाही कधी, ते सगळं ऑन स्क्रीन. आणि ती ॲडल्ट कॉमेडी फिल्म ह्या कारणासाठी मी ती घेतली होती. एकतर लॉकडाऊन होतं, मी एका हिंदी प्रोडक्शनचं एक शो करता राहिलो होतो आणि मग मुंबईत अडकून राहिलो होतो लॉकडाऊनला, मी परत नव्हतो जाऊ शकलो. सो मला काम स्टार्ट करायचं होतं. सेम मायथो रोल्स येत होते ज्याची मला खूप आवड आहे, बट मला असं होतं की नाही मी अजून काही देऊ शकतो, अजून चांगलं परफॉर्म करू शकतो, शिकू शकतो. तर मग ही फिल्म आली आणि आय वॉज लाईक ओके लेट्स जस्ट डू इट, जे काही मिळेल त्यात आपलं बेस्ट देऊ असं. सो फरक मला खूप जाणवला. ऑडियन्सच्या रिॲक्शन्स पण ऑफकोर्स त्या वेळेला अशा होत्या, बट थँकफुली विथ एव्हरी पासिंग प्रोजेक्ट, म्हणजे मग मन उडू उडू झालं आली मालिका, त्यानंतर टकाटक 2 रिलीज झाली, बट तोवर मी ऑलरेडी ॲक्सेप्ट झालो होतो पॅन्ट शर्टमधला एक हिरो दिसू शकतो. आणि आर केमिस्ट्री वॉज रिअली लव्ड अँड लाईक्ड. मंदार सर सारख्या व्यक्तीची थाप पडली, एक शाबासकी दिली. आणि मग पुढे सरी नावाची फिल्म झाली, मग आता कन्नी येते आणि अजून 1-2 असाइनमेंट्स पुढे येत आहे. सो होपफुली आय एम ग्रोईंग आणि ऑडियन्सचं रिॲक्शन पण होपफुली बेटर होत जाईल. पण जेव्हा आध्यात्मिक भूमिका करतो किंवा एखादा धार्मिक कॅरेक्टर करतो आपण, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात किंवा लोक तुम्हाला देव समजायला लागतात. सिरियल बघणारा वर्ग जो असतो तुम्हाला देव समजायला लागतो आणि तसे अनुभवही येतात तुम्हाला. रस्त्यावर जाताना काही लोक सेटवरती येतात. तर तुझ्या त्या 3 वर्षाच्या जर्नीमधला एखादा असा अनुभव आहे की जो तुला सगळ्या भूमिका केल्या तरी तो लक्षात राहील, की विठू माऊलीचा तो अनुभव कायम लक्षात राहणार आहे? पहिल्या 1 महिन्यातच लोकांच्या देव्हाऱ्यात ठेवलेले, पंढरपूरला मंदिराच्या बाहेर लावलेले फोटोज जेव्हा आले तेव्हा असं कळलं की, आणि आम्हाला असं 3/4 घालून फोटो टाकायचा नाही आणि तत्सम काही रेस्ट्रिक्शन्स लावत होते सुरुवातीपासूनच. आणि आम्हाला असं वाटलं इज इट नॉट टू मच, हे जरा थोडं जास्तच आहे आणि असं. पण त्याचं गांभीर्य कळलं की आपण जे करतोय, म्हणजे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं, माझी पहिली सिरियल आली, मला पैसे मिळायला लागले, हे नसून हे काहीतरी आपण देव्हाऱ्याला आव्हान केलं आहे. सो ॲटलिस्ट ही मालिका होईपर्यंत तरी तुम्ही जरा जबाबदारीने वागणं आवश्यक आहे हे कळलं. जेव्हा खूप सारे वारकरी सेटवर दर्शनासाठी यायचे, आम्ही त्या लुकमध्ये असताना, एकदा दिवाळी पहाट नावाचा कार्यक्रम होता डोंबिवलीला, पहाटे एक गृहस्थ खूप कुठल्या तरी गावावरून आले होते, निळेशार डोळे, म्हातारा काटक माणूस, हातामध्ये बेगड्या घेऊन, काय म्हणतात बैसाखी घेऊन असे ते आले. जशी तशी त्यांनी वाट काढत स्टारच्याच लोकांना बोलून कन्व्हिन्स करून ते आमच्या व्हॅनिटीपर्यंत पोचले. वर येता पडले वगैरे, अडखळले आणि डायरेक्ट पायाशी. आणि त्यांनी ज्या नजरेने डोळ्यात बघून मला म्हटलं ना, म्हणजे ती नजर आय थिंक परमेश्वरानेच बघितली असेल, जी मला त्याचं एक झलक अनुभवता आली. ते मला बोलले, तुला पण नाही कळणार की तुला असं वाटतं की तू कोणीतरी जस्ट अभिनय करतोयस, काहीतरी तुझं करिअर करतोय, पण माझा परमेश्वर, मी ज्याची आयुष्यभर सेवा केली, तो इथे तुझ्या रूपात मला दर्शन द्यायला आलाय, आता माझं सार्थक झालं असं. सो जे परमेश्वराचं रूप घेऊन जे मला कधीच अनुभवता येणार, मला असं होतं की मी नाटक करतोय, पण त्यांच्या भक्तीमुळे ते त्यांना जे अनुभवता आलं माझ्या थ्रू, हे मला इतर कोणताच प्रोजेक्ट ते नाही देऊ शकत जे मला त्या प्रोजेक्टने दिलं. शुभंकर, तुला प्रश्न. बाबा सुनील तावडे, त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केलेल्या आहेत, त्यामुळे आधीपासूनच एक बॅगेज होतं की बाबा आपले वडील स्टार आहेत असं होतं का? म्हणजे त्यामुळे आपल्याला जर या इंडस्ट्रीत जायचंय तर आपल्याला पण सुद्धा असं म्हणतात ना, ताक सुद्धा फुंकून प्यायचं. हा, सो ते व्यवस्थित आपल्याला करावं लागेल, कारण हे दडपण होतं मागे. तसं काही होतं का? मला कधीच नव्हतं. आणि थँक्स टू पप्पा, त्यांनी हे कधी मला जाणू पण दिलं नाही. आणि माझं नेहमीच हे होतं की त्यांचं, म्हणजे आता इतर लोकांनाच फक्त वाटत असतं की सुनील तावडेचा मुलगा, ना सुनील तावडेंना ते वाटतं ना शुभंकर तावडेला ते वाटतं. कारण की मला त्याच्याबद्दल कधीच हे वाटलं नाही, मला दडपण नाही आलं ना, त्यांना कधी टेन्शन आलं की माझ्या मुलाच्या करिअरचं काय होईल. कारण की त्यांना माहिती आहे, त्यांना माझ्या कामाबद्दल कॉन्फिडन्स आहे आणि मला स्वतःला सुद्धा. आणि कॉन्फिडन्सपेक्षा आय गेस मी तशा प्रकारे मेहनत केली आहे. जी लोक मला खूप वर्षांपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मला कुठलीही गोष्ट प्लॅटरवर सर्व नाही केली गेली, किंवा कुठली गोष्ट डिरेक्टली एक्सेसिबल आहे. म्हणजे एक्सेसिबल पेक्षा एक्सपोजर होता की हे चांगल्या गोष्टी, नाटक, सिनेमा बघतोय. पण खूप म्हणजे पप्पा म्हणायचे की ताऊन सलाखून निघाला पाहिजे. तर कॉलेजपासूनच, म्हणजे ऋताला तर माहिती, आम्ही सेम कॉलेजमध्ये होतो. तर तेव्हा 11वी पासून माझ्या अख्खं कॉलेज संपेपर्यंत, त्यानंतर मी एका थिएटर स्कूलमध्ये होतो. मी कधीच ही हे अख्खं प्रोफेशन मी कधी ग्रँटेड नाही घेतलं. आणि मी त्याला खूप सिरियसली आणि खूप मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचले. आजपर्यंत कुठलीही गोष्ट विदाउट ऑडिशन माझ्या हातात आलेली नाहीये.
सो मला हे माहित होतं की आपल्याकडे एक जबाबदारी आहे, सुनील तावडेंचा मुलगा आहे म्हणून नाही, पण मराठी इंडस्ट्री कुठेतरी अजून चांगली व्हावी आणि ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा आपण आपली एक नवीन पिढी आहे. तर आधीच्या पिढ्यांनी जेवढं काय काम करून ठेवलंय, त्यांनी ऑडियन्स आणलाय, त्यांनी तो मेंटेन केलाय. आता काय झालंय, एक नवीन जनरेशन आले आणि नवीन जनरेशनला एक खूप वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर आलंय. नेटफ्लिक्समुळे म्हणा, ॲमेझॉन आणि इतर फलाना ठिमकाना भरपूर गोष्टी आहेत. तर आपण त्या लेवलला पोहोचलं पाहिजे. आपण त्यांना त्याच प्रकारच्या फिल्म्स, त्याच प्रकारचे जॉनर, त्याच प्रकारची कॉमेडी, सिरियस जे काही जॉनर्स होते, किंवा त्याच प्रकारची ॲक्टिंग स्किल, एक अभिनयाचं पण एक स्कूल असतं, ते पण आपण कुठेतरी अपग्रेड केलं पाहिजे, ते पण आपण कुठेतरी बदललं पाहिजे आणि कॉमेडीचं थोडंसं एक सटिलिटी पण आली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला त्याचं जास्त दडपण येतं, मला त्या गोष्टी पर्सनल लाईफपेक्षा. सो अजून एका गोष्टीचं दडपण ह्या गोष्टीचं येतं की आपण करतोय मेहनत, पण लोकंसुद्धा थिएटर्समध्ये येऊन बघितलं पाहिजे, कारण की थिएटर्ससाठी फिल्म्स बनल्या जातात, सिनेमासाठी बनल्या जातात, सिनेमा घरांसाठी बनले जातात. फक्त आपण फिल्म्स करायचं आणि त्यानुसार तो एक पेशन्स लेवल ठेवून आपण ते करत राहायचं, त्याचं मला कदाचित थोडंसं दडपण येतं. बट थँकफुली टचवूड खूप चांगलं चाललेलं आहे आणि लोकांनी जेवढी केवढी कामं केली ते लोकांनी पसंत केलेली आहेत आणि त्यांनी दे हॅव एक्सपेक्टेड मोर फ्रॉम मी. म्हणजे तुला वाटतं की मराठीत, म्हणजे तू जसं म्हणतोस की ना, तू कधी ते असं जाणवू दिलंस की सुनील तावडेंचा मुलगा आहे ना सुनील तावडेनी, नाही, म्हणजे मराठीत स्टार किड्स हे जे बॉलिवूडमध्ये आहे तसं नाहीच आहे? मला नाही वाटत, कारण की माझ्या वडिलांना सुद्धा आता कामासाठी फोन करावे लागतात. बाकी काय आहे ना की आपल्याला फक्त ही खूप कॉमेडी गोष्ट आहे की ना, इतर लोकांनाच फक्त वाटत असतं नेपोटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टी. काय आहे, आता मी जर उद्या प्रोड्युसर झालो, हिचा मुलगा किंवा हिची मुलगी काय व्हायसा वरचा, तर ऑब्व्हियस आहे ते होणारच नाही की अरे यार ऋता माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तुझी मुलगी का तुझा मुलगा काम करतोय, तर मी आपण चान्स द्यायला काय हरकत आहे. सो ह्याच्यातलाच भाग आहे. आणि कसं आहे की फक्त ही इंडस्ट्री कुठेतरी एक्सपोजरमध्ये असते म्हणून हे खूप दिसतं. प्रत्येक फॅमिली असू दे किंवा डॉक्टर्स असू दे किंवा स्टॉक मार्केटमध्ये फक्त रोजच्या रोज ट्रेडिंग करणारे फॅमिलीज असू दे किंवा किराणा मालाचं दुकान असू दे, हे सगळे आपल्या पुढच्या पिढींना पण त्याच गोष्टी करायला लावतात. सो मला असं वाटतं की फक्त काय क्रिकेट, स्पोर्ट्स किंवा ही इंडस्ट्री जी लोकांच्या खूप समोर आहे, त्यांना काय खूप ठळक दिसतं. सो त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली पॉईंट करू शकता की तुमचा मुलगा इकडे आला किंवा वॉट एव्हर. आता समजा तुमचे रिलेटिव्ह कोण इकडे काम करायला आले, नोबडी इज गोइंग टू आस्क यू, नोबडी इज गोइंग टू एक्सपेक्ट की नाही यांनी हे केलं पाहिजे. इट इज नॉट दॅट. फक्त आणि फक्त एक्सपोजर आहे की कुठेतरी लोकांसमोर दिसतंय, आता सगळंच आम्ही केलेलं दिसतं. सो त्याच्यामुळेच असेल. बट मला नाही वाटत मराठीत नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी आहेत, आणि जरी असल्या तरी त्या चुकीच्या नाही. आणि फक्त मराठीत नाही, कुठेही असल्या तरी त्या चुकीच्या नाहीत. लोक ठरवतात कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं. मोठमोठे लोक चांगलं काम करणारे सुद्धा राहतात आणि खूप चांगलं लॉन्च जरी दिलं पण काम नाही केलं तर तसेच जातात, काही प्रॉब्लेम नाही. शुभंकरसाठी एक गमतीचा प्रश्न आहे. तुला कॉलेजमध्ये सगळे चॅटी म्हणतात, कुठून आलं हे नाव? सो चॅटी, हो त्याच्यासाठीच. हो सिरियसली, म्हणजे मी खूप चॅटिंग करायचो आणि माझी तेव्हा गर्लफ्रेंड होती तेव्हाची. हां ठीक आहे, त्याचं काय, सगळ्यांचे असतीलच कोण ना कोणतरी. आम्ही मनुष्य आहोत. तिचं लग्न कसं झालं तुम्हाला काय वाटलं? सो हां, तेव्हा होती माझी गर्लफ्रेंड होती आणि तेव्हा मी तिच्याशी खूप चॅट करायचो. तेव्हा ते वाले होते की 50 रुपयाला आपण 49चं रिचार्ज करायचं, 500 मेसेज येणार. हां, तुम्ही पण केलंय ना सगळ्यांनी, आधी का हसला माझ्यावर? हां, तर सो या ते 500 मेसेजेस वगैरे मिळायचे आणि मी दिवसभर फक्त तिच्याशी बोलायचो. आणि एवढं असायचं की मी तुमच्याशी बघता बघता पण इकडे मी टाईप करू शकेन ह्या लेवलला माझं झालं होतं. त्याच्यामुळे मी फेल सुद्धा झालो 11वी आणि रिलेशनशिपमध्ये सुद्धा मी तिकडे फेल झालो, कारण की तिकडे संपलो. मला असं वाटतं की फार नको बोलायला, आपण थोडंसं डिस्टन्स ठेवल्यावर मला असं वाटतं की ते कुठलं गाणं होतं की दुरी, मला आता गाणंच अजिबातच आठवत नाही, सलमानचं एक गाणं होतं. एनिवे,
तर थोडंसं डिस्टन्स, थोडं स्पेस दिलं ना एकमेकांना, तर आय गेस रिलेशनशिप्स वर्क होतात. सो या चॅटी त्याच्यामुळे मला म्हणतात, कारण की मी खूप चॅटिंग करायचो, खूप. मी अजूनही करतो. आणि तू थिएटरवाला आहेस, त्यामुळे आता थिएटरवरती काय करणार आहेस? काही प्रोजेक्ट चालू आहे तुझे? मी खरं सांगू, मी तर सगळीकडे सांगतो की मला एक खूप चांगलं नाटक हवं आहे. आणि मला माझी खूप इच्छा आहे की एक खूप चांगलं नाटक यावं, आणि सो दॅट ना मला ती स्वतःला चॅलेंज करता आलं पाहिजे. कारण की मी खूप वर्ष, मी प्रत्येक वेळेला माझा एक प्रयत्न असतो की मी परत पृथ्वी थिएटर्समध्ये काही करतोय का, प्रॉपर प्रोसिनियम थिएटरमध्ये काही करतोय का, पण ते काही ना काही दुसरा प्रोजेक्ट येतो, हे येतं ते येतं, सो ती संधी मिळत नाही. मी जेवढ्या केवढ्या म्हणजे चंद्रकांत कुलकर्णींना मी सांगितलंय, मी विजय किंकरेंना सांगितलंय, मी ऋषिकेश जोशींना सांगितलंय की काही असेल किंवा खूप चांगलं जर असेल ना संधी, तर मला ती करायचीच आहे. म्हणजे मी आता रिसेंटली म्हणजे 4 वर्ष झाली त्याला, नटसम्राट हे नाटक जेव्हा मोहन जोशी सर करत होते, तेव्हा मी त्यात राजा, जो बूट पॉलिशवाला आहे ना, त्याची भूमिका करत होतो, फक्त आणि फक्त कारण की मला नटसम्राट ह्या साहित्यावर मला एवढं प्रेम आहे की माझी फिल्म येणार होती कागर, ज्याच्यात मी लीड केलं आहे, आणि रिंकू राजगुरू बरोबर येणार होती, आणि ती काही महिन्यात येणार आहे. आणि मला त्याच्या आधी ही फिल्म म्हणजे हे नाटक आलं होतं, आणि त्यांनी मला विचारलं की तू लीड म्हणून एक सिनेमा करतोय, विच इज अ व्हेरी बिग प्रोजेक्ट, खूप मोठी कंपनी इट इज प्रोड्युसिंग इट, तर तू हे रोल करणार आहेस का? म्हटलं की माझं स्टेजवर एवढं प्रेम आहे, म्हटलं मी 15 मिनटं जरी असलं ना मला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, म्हटलं पण मला तसं करायचं आहे. आणि आत्ता असं वाटतं की जर मला तशा प्रकारची भूमिका मिळाली आणि त्या प्रकारचं एक मिळालं नाटक, तर मला कधीही करायला आवडेल, बिकॉज शेवटी त्याच्यामुळेच मी जो काय आज आहे तो आहे. पण मगाशी ऋता जसं म्हणाली की तिचे बाबा तिला सल्ला देतात काही चुकलं तर, की हा शब्द असा उच्चारायला हवा वगैरे. तुझ्या तर घरातच विद्यापीठ आहे, तर घरचा आहेर कधी मिळालाय का बाबांकडनं? ऑब्व्हियसली मिळत असतो. एक तर माझ्या घरी माझं कौतुक कधीच नाही करत, कारण की ते बाहेर करतात, आणि विच इज अ व्हेरी स्वीट थिंग, की बाहेर ऑब्व्हियसली ते सांगत असतात की माझा मुलगा हे करतो, की माझी आई, माझी बहीण, तर हे नेहमीच सांगत असतात की हे असं करतो, पण माझ्या तोंडावर ते मला कधीच काय नाही बोलत. कारण की त्यांना नेहमी असं असतं की आपण कुठेतरी खालीच ठेवलं पाहिजे, जास्त कौतुक केलं तर हा चने के झाड पे चढ जाएगा हे बंदा, सो थोडंसं हेच करतात. पण ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीत, म्हणजे मी इंटरव्ह्यूज पण कसे देतोय, किंवा मी कसा बसतोय, मी कसा बोलतोय, मी काय बोलतोय, ह्या सगळ्या गोष्टी पण मला नेहमी सांगत असतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते जे सांगतात, आणि बाय विच ही हॅज सस्टेन्ड फॉर दीज मेनी इयर्स, ते म्हणजे काम तुम्ही कसंही करा, काम तुम्ही काही करा, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ना, ह्याच्यामुळे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये राहाल. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, उद्या 10 वर्ष तुम्ही तुमच्या कामावर काढू शकता, त्याच्या पुढची जी काही वर्ष आहेत ना, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ना, त्याच्यावरती निघतात कामं. कोणी आज प्रत्येक दिवशी एक नवीन ॲक्टर येत असतात मुंबईत, त्या मुंबईतलेच ॲक्टर्स होत असतात. सो ती कॉम्पिटिशन नेहमी राहणार आहे. शेवटी प्रश्न हाच राहतो कि भाई उसका कुछ नखरा है क्या, वो बात कैसा करता है, उसका कोई टेंट्रम है क्या, कोई है क्या, अपना टाइम पे आता है ना भाई, हे प्रश्न सगळ्यात आधी विचारले जातात. सो माझे वडील नेहमीच मला सांगतात की त्या गोष्टी पाळ, त्या गोष्टीमध्ये सिन्सिअर राहा, कामं मिळत राहतील, कामं होत राहतील, मला मरेपर्यंत काम करायचं आहे. सो दॅट्स द ओनली थिंग ही टीचेस मी. माझा प्रश्न ऋताला आहे की ऋताला बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल का, किंवा तिला अशी काही ऑफर आली का सध्या? मला डेफिनेटली आवडेल, कारण आम्ही आर्टिस्ट आहोत सगळे, त्यामुळे लँग्वेज हा बॅरियर नाहीच आहे, तो काय ओव्हरकम करता येईल. आणि कारण शिकलं तर सध्या तरी ऑब्व्हियसली मी काही गोष्टी सांगू पण नाही शकत, पण सध्या तरी कन्नी येतो 8 मार्चला, त्यामुळे कन्नी हा सिनेमा तुम्ही नक्की बघा, आय एम शुअर तुम्हाला आवडेल. आणि बाकी साऊथ तर मला कधीपासून करायचंच आहे, म्हणजे खूप इच्छा आहे विजयबरोबर काम करायची. हे आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत झालं होतं, त्यामुळे माझी खूप इच्छा आहे करायची काम. बट माझं अजून एक असं पण आहे की तेवढ्या ताकदीचं पण यायला पाहिजे, नाहीतर आय नेवर बिलीव्ह इन क्वांटिटी ऑफ वर्क. मला ठीक आहे, माझी कन्नी ही 4थी फिल्म आहे, मला ठीक आहे, मी याच्यावर अजून एक फिल्म शूट केली आहे, बस मला चालणार आहे. म्हणजे मला माझं बॉडी ऑफ वर्क जेव्हा बघितलं जाईल तेव्हा किती फिल्म्स केल्यापेक्षा कोणत्या प्रकारचे फिल्म्स केले हे मला जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आय एम ओके, आय एम व्हेरी हॅपी. फक्त उद्या आता किती वर्षानंतर अनन्या बघितलं तरी माझ्या घरच्यांना एक असा अभिमान वाटेल की अरे अनन्यासारखी फिल्म केली, आणि ती फिल्म माझी डेब्यू होती,
त्यामुळे आय एम व्हेरी शुअर की तशीच एक फिल्म कन्नी पण आहे, विच आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ, आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. थँक्यू. तिघांनाही प्रश्न आहे हा. तुम्ही तिघेही खूप तरुण आहात म्हणून हा विशेष प्रश्न आहे की आता वेब सिरीज आणि सिनेमांमध्ये आता बोल्डनेस मराठीत पण येतोय, आणि तू तर खूप धीट भूमिका केली आहे वेब सिरीज, तू पण केली आहेस. पण मराठी कलाकार कुठेतरी बोल्ड भूमिका करताना विचार करतात का किंवा मागे हटतात का, की लोक काय म्हणतील हा विचार मराठी कलाकार जास्त करताना दिसतायत? तर तसं तुला म्हणजे तुला तसं वाटतं का? म्हणजे तू नसशील करत पण आजूबाजूला इंडस्ट्रीमध्ये असं वातावरण आहे का की बोल्ड भूमिका करताना लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल याची भीती वाटते? नाही, समाज काय म्हणेल, मी खूप एक कमालीचं एक उदाहरण देतो. मी आत्ता जस्ट तिला म्हणालो की काय आहे की आपल्या फ्रीडम ऑफ स्पीच, त्याच्यानंतर सोशल मीडियावरती काही फेस नाही आहे, तुम्ही काही बोलू शकता. 0 फॉलोअर 0 पोस्टवाला माणूस काहीतरी एक लिहितो, त्याच्यावरती 1,500 लोक काही ना काहीतरी बोलत असतात. सो तुम्ही काही करा, त्याच्यावरती लोक बोलणारच आहेत. आम्ही आमची एक कुठली तरी रील केली होती, त्याच्यावरती कोणतरी बोललं की अच्छा 14 फेब्रुवारीला तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा केला, पण पुलवामाला जे अटॅक झालं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला खंत नाही आहे वगैरे. तर आय अग्री की हे असलं पाहिजे वगैरे, व्हॉट एव्हर इट इज, पण त्याचा हा अर्थ नाही ना की तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा नाही केलं पाहिजे, तुम्ही तुमची फिल्म प्रमोट नाही केली पाहिजे. सो जर विचारच करायला गेला खूप, तर मग आपण काहीच नाही करू शकणार. फगेट बोल्ड वगैरे किंवा काही असू दे. सो काय आहे ना, बोल्डनेस मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातलं खरेपणा आहे तो. कारण की आपल्या आयुष्यात आपण भरपूर गोष्टी करत असतो, ते फक्त पडद्यावर तुम्ही जर मांडल्या किंवा पडद्यावर लोकांना सांगितल्या तर ते लोकांना बघायला आवडत नाही. लोक स्वतःच्या आयुष्यात सगळं करतात, ते सगळं करायला काही प्रॉब्लेम नाही, पण बाबा तुम्ही आम्हाला नका दाखवू की आम्ही हे सगळं करतो. त्यांना गपचूप बघणार, सगळं करणार, त्याच्यावर हसणार, ते शेअर करणार, पण कमेंट करताना करणार की हे काय आता मराठी संस्कृती तुम्ही पाळत नाही आहात वगैरे, या सगळ्या गोष्टी. आम्हाला माहिती आहे की आमची काही जबाबदारी आहे, आम्हाला माहिती आहे नागरिक म्हणून किंवा काही व्हॉटेवर म्हणून आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत की काय आहे. पण ही पण जबाबदारी आहे ना आमची कलाकार म्हणून की एक समाजाला विदाऊट एनी फिल्टर दाखवायची सुद्धा जबाबदारी आहेच आमची. जे खरं आहे ते दाखवायची सुद्धा जबाबदारी आहे. आणि आत्ता म्हणजे मी काळेधंदेसारखी एक वेब सिरीज केली, जे भरपूर लोक ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये भरपूर अडल्ट कॉन्टेंट आहे, त्याच्यानंतर ह्या आहे, तर मी तर मानतच नाही की अडल्ट कॉन्टेंट आहे. कारण की म्हणजे कॉलेजच्या पोरांपासून मला गावातल्या एका प्राध्यापकांनी फोन केला आहे त्याच्यावरती की त्यांना ती आवडली सिरीज, कारण की ते खरं आहे, ते डिरेक्टली बोलतात ना. आता शिव्या वगैरे आपण इथे आहोत म्हणून, नाहीतर आपण जर खाली भेटलो तर तुझ्याही वाक्यात 2 शिव्या येणार, माझ्याही वाक्यात 3 शिव्या येणार. सो हे जेव्हा लोकांना आपण डिरेक्टली सांगतो ना, तर ते कुठेतरी लागतं. आणि मी स्वतः पर्सनली मला बोल्ड आणि हे करायचं काहीच मला प्रॉब्लेम होत नाही. जे काही लोकांना मी एक चांगलं, मी खूप चांगलं काहीतरी केलं तरी लोक बोलणार आहेत, काहीतरी बोल्ड केलं तरी बोलणार आहेत. सो इट इज फाईन. अजिंक्य, म्हणजे तुझाही तो सिनेमातला किसिंग सीन खूप व्हायरल झाला होता, त्याच्यानंतर बराच ट्रोलिंग आणि हे सगळं झालं. तर तुझं या एकंदर काय मत आहे की खरंच मराठी कलाकार विचार करतात का की लोक काय म्हणतील, किंवा त्याचं एक दडपण येतं का किंवा मला करायचंय पण मग घरचे काय, समाज काय, याचं दडपण येतं का? घरचे काय हा तर मला प्रश्नच नाही आहे. कारण समहाऊ एका म्हणजे खेडेगावात लहानाचा मोठा होऊन किंवा माझ्या घरचे पण तिकडेच लहानाचे मोठे होऊन समहाऊ त्यांची खूपच अंडरस्टँडिंग वेगळी आहे. आणि त्यांचं असं आहे की तू कॉन्सिक्वेन्सेसला जर तयार असशील तर इट्स युअर डिसिजन, यू हॅव चोजन दॅट फील्ड. खूप काही वर्स झालं तर आम्ही आहोत. बट ऑफकोर्स हा थॉट यायलाच पाहिजे की आपण काय पुट फोर्थ करतोय. कारण आपल्याला लोकांनी पेडिस्टलवर जर बसवलंय, आपल्याला फॉलो करतात, एक तो थॉट नक्की असलाच पाहिजे. मला आता एक प्रोजेक्ट केल्यावर तशा धाटणीचा हे स्केरी वाटतं किंवा हा थॉट जास्त येईल लोक काय म्हणतात पेक्षा जास्त. जो स्क्रिप्टवर दिसतो सिनेमा बऱ्याचदा तो पडद्यावर तसाच उतरत नाही. स्क्रिप्टवर कम्प्लिटली वेगळं नरेशन झालेलं असतं आणि एक खूप ग्लॉरिफाईड पिक्चर आपल्याला समोर दिसतो. जेव्हा काही फ्युल कम्पेअर विथ बॉलिवूड किंवा आत्ताचा साऊथचा सिनेमा, ज्यांचे बजेट बजेट असतात, त्यांच्या आयटम नंबरसाठी असो किंवा काही इतर बोल्ड सीन्सबद्दल असो, आणि एका विशिष्ट पद्धतीने जे त्यांचं चुकतं. सो ते किती डेलिकेट, किती सेन्सिटिव्हिटीने हँडल केलं जातं आणि तो कसा पुटफोर्थ केला जातो हे खूप मॅटर करतं. जे की आपले बजेट बऱ्याचदा कमी असतात, त्या बजेटमध्ये पहिला शब्दच हा पडतो किंवा पहिलं वाक्यच हे येतं की अरे आमचं बजेट कमी आहे पण असं असं आहे. सो तो खूप अति महत्त्वाकांक्षी जरा एक पाऊल उचललं जातं असं मी म्हणतो. आणि ॲक्टरच्या हातात ना
ही प्रश्न विचारली जातात ॲक्टरला आणि कुठेतरी आन्सरेबल व्हावं लागतं, पण इतक्या कमी गोष्टी असतात ॲक्टरच्या हातात, त्याला से इतका कमी असतो. सुरुवात रायटिंगपासून होते, मग दिग्दर्शकांपासून होते, मग प्रोड्युसर्सचीही मतं येतात आणि एडिटर पण त्याला एक वेगळा कल देऊ शकतो ओव्हरऑल प्रोजेक्टला. सो ॲक्टर त्याच्यामध्ये दिसतो, पण जे स्क्रिप्टवर पाहिलेलं असतं आणि जे एंडला दिसतं आणि असं वाटतं आय हॅड थॉट ऑफ समथिंग एल्स, पण नेमकं काहीतरी नवं. सो खरी भीती मला याची वाटते. आणि ऑफकोर्स हा पण थॉट असतोच की वाचतानाच त्यांना 100 टाइम्स विचारावं की लिसन असंच एक्झॅक्टली होणार आहे का, सो दॅट आपण समाजामध्ये ते दाखवू शकू अभिमानाने. मी लोकांचा विचार करून कधीच म्हणजे मी नाहीच केलाय विचार. म्हणजे मी माझ्या पोस्टकार्ड मॅडे ते काय म्हणतात ते ऑप्शन्स असल्यावर आय नेवर हॅड दॅट ऑप्शन की लोकांचा विचार करून मग मी हा डिसिजन घेते. हे मला काय म्हणतात त्याला ते व्हॉट इज दॅट वर्ड काय म्हणतात ते ऑप्शनच नव्हतं कधी. आणि ती आय एम शॉर्ट ऑफ वर्ड्स राईट नाव. पण म्हणजे मी एक आय थिंक सर्किटमध्येच जे प्रोजेक्ट आउट झाले आहे ते फक्त वैभव आणि माझेच त्या एकाच प्रोजेक्टमध्ये झाले, बाकी 2 आउट व्हायचे आहेत अजून. पण आय डोंट थिंक की मला ह्याचा विचार आला की बापरे आता माझी इमेज ब्रेक होणार किंवा मला असा विचार नाही आला. पण डेफिनेटली यातले पण असं काही असेल तर मी खूप मी विचारते हे गरजेचं आहे का, हे असं म्हणजे गरज आहे का हे स्किप केलं तर चालेल का किंवा कसं काय, आणि असं सगळं आहे. बाकी अजून तरी मी आय डोंट नो, आय हॅव नॉट एक्सप्लोर्ड दॅट पार्ट ऑफ मी. पण असं काही आलं आणि ते स्क्रिप्टसाठी नीडेड असेल तर मी तेव्हा लोक काय विचार करतील म्हणून ते नाही करणार असं नाही होणार. हे एवढं मला माहिती आहे ॲज अन आर्टिस्ट. आणि सगळेच खूपच विचार करायला लागले ना काय करायचं. तुम्ही सुद्धा काही नाही करणार, आम्ही सुद्धा काही नाही करणार. सो हे आहेतच. तुम्ही पण विचार करायलाच लागलेत की काही पॉलिटिशियन काय म्हणतील, की लोक काय म्हणतील, की ॲक्टर्स काय म्हणतील. तुम्ही तुमचं नाही काम करू शकणार, आम्ही आमचं नाही काम करू शकणार. ऋतासाठी एक गमतीचा प्रश्न आहे. सासूबाई तुझ्या खूप दिग्गज अभिनेत्री आहेत. एखादा म्हणजे कुठलाही चित्रपट केल्यानंतर, एखादा प्रोजेक्ट केल्यानंतर तो पडद्यावरती जेव्हा दाखवला जातो तेव्हा सगळ्यात जास्त एक्साइटमेंट कुणाच्या प्रतिक्रियेची असते, आईच्या की सासूच्या? आत्ता सासूच्या. आय वोंट लाय, कारण कन्नीच्या पण ह्याला अनन्य असो, कन्नी असो, टाइमपास 3 असो, प्रतीकच्या आधी त्यांनी पाहिजे माझ्याकडे. आणि त्या अशा कायम आणि ॲब्सोल्यूट ऑल्सो बिकॉज ना शी इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे त्या नाही आवडल्या तरी त्या एकदम तोंडावर सांगते. शी ॲब्सोल्यूट नो फिल्टर. म्हणजे आता ह्या दोघांनाही माहिती आहे त्यांनी कन्नी म्हणजे ते त्यांच्या एकदमच, आणि त्या एकदम अशा माझ्यावर विशेष प्रेम आहे मला माहिती आहे, पण तरीही समोर त्या खूप थर्ड न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतात. त्यामुळे आई खूप अशी प्रीमियरला येते, पण सासूबाई खूप आधीच. म्हणजे त्यांचा मी एक किस्सा सांगतो की आम्ही जेव्हा हे केलं होतं ना, स्क्रीनिंग केलं होतं, तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो आणि फार म्हणजे मला माहीत होतं त्या कोण आहेत. आणि पण मी डिरेक्टली आता आमची ठीक आहे, पण त्यांच्याशी पण काय नॉर्मलच आम्ही बोलत होतो. फिल्म बघितल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे कौतुक केलंय आणि ज्या प्रकारे दिलखुलास बोलल्या पण आहेत ना, की मला येऊन पण मिठी मारली की आणि ना कधी कधी ना काय मोमेंट्स ना खूप छोट्या मोमेंट्स पण ना तुम्हाला भरपूर काय सांगून जातात. आणि त्यांच्या त्या एका छोट्या जेस्चरने ना त्यांनी भरपूर काय मला सांगून टाकलं. आणि त्याच्यात मला एक सॅटिस्फॅक्शन मिळालं की येस, जर एवढ्या मोठ्या अभिनेत्रीकडून जर तुम्हाला एक अशी पावती मिळते तर मग तुम्ही खरंच काहीतरी चांगलं आणि बरोबर करताय. सो शी इज अ व्हेरी स्वीट पर्सन आय गेस. आणि थँक्यू सो मच की त्यांना तू बोलवलेस. ऋताला एक प्रश्न. प्रतीक स्वतः खूप उत्तम डिरेक्टर आहे, म्हणजे त्याने हिंदीत डिरेक्ट केलेल्या सिरियल्स मी स्वतः खूप पाहिलेल्या आहेत, त्यामुळे ते माहिती आहे. मग आत्ता लग्नानंतर ॲज अ डिरेक्टर, त्याच्यातला डिरेक्टर तुझी भूमिका पाहून जागा होत असेल आणि तुला काही टिप्स देत असेल, तर असं काही होतं का तुमच्यात कम्युनिकेशन? आणि जसं सासूबाई एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत तसं नवरा आहे का? नवरा नसतो थोडाफार? नाही, तो आहे, खूप आहे. म्हणजे आमची फॅमिली खूप अति ट्रान्सपरंट आहे, की कधी कधी असं वाटतं की खूपच खरं बोलत आहेत एकमेकांशी. असं खूपच फिल्टरच नाही आहे फॅमिलीला, विच इज आय फील खरं तर खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, द बेस्ट पार्ट अबाउट हिम ना, किंवा अस इज ना, तो मला कधीच सांगत नाही की मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, कधीच नाही. आता पण त्यांनी कन्नी एकदा पाहिलाय, नंतर तो मला म्हणाले मी प्रीमियर करणार, दॅट्स इट. त्याला माहिती आहे, तुला माहिती आहे, तू काय करतेस ते हे तुला माहिती आहे. फक्त आम्हाला डेफिनेटली एकत्र काम करायचं आहे, डिरेक्टर आणि डिरेक्टर नेपोटिझम करायचं आहे. नेपोटिझम हे का ना नेपोटिझम वरती टाकता तुम्ही? आता ते होणार आहे, पण आता काय करणार. पण त्याचं असं कधीच नसतं. आय एम जस्ट
अमेज्ड की तो आधीपासूनच ना खूप, म्हणजे माझी सिस्टर इन लॉ असो किंवा माझ्या सासूबाई पण असो, तो ना ही इज बीन ब्रॉट अप अराउंड व्हेरी स्ट्रॉंग विमेन. सो ना त्याच्यात इन्सिक्युरिटी हा मुद्दाच नाही. त्यामुळे तो इतका सिक्युअर्ड आहे ना त्याच्या जागी, त्यामुळे त्याला तो खूप उत्तम हँडल करतो. त्यामुळे त्याचा तो बेस्ट पार्ट आहे आय फील. आणि त्याच्याकडे गेलं तरी ना तरी तो येईल बी लाईक त्यांनी अनन्या बघून तो इंटरव्ह्यूमध्ये वगैरे पण माझ्याशी काहीच नाही बोलला. कन्नी बघून पण तो सगळ्यांविषयी सगळं बोलला, पण तो माझ्याविषयी काहीच नाही बोलला. बोला मैं तेको रिलीज के दिन बताऊंगा. तो ही इज दॅट. आय थिंक द वे यू पुट युअर थॉट्स ना ते मला असं वाटतं खूप मॅटर करतं. मग ते तुमचा पार्टनर का असो ना किंवा तुमचा मित्र का असो ना किंवा काही असो, जस्ट बिकॉज पार्टनर आहे म्हणे हे किती घाण, हे बोललेलं मला कधीच नाही चाललं, मी घाण केलं असलं तरी. त्यामुळे त्याला तेही माहिती आहे. त्यामुळे डिरेक्टर वगैरे बाहेर, घरी तुम्हाला असं पार्टनर म्हणून सांगेल तरी ही इज ऑलवेज की हां यू नो बेटर. आणि इनफॅक्ट ही ऑलवेज पुशेस यू नो मी की तू हे पण कर, मग तुला हे करायचं कर, तुला हे आवडतं ते कर. दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट इट. जसं आता प्रत्येकजण म्हणते ऋताला मुंबईविषयी विचारलं, आता शुभंकरही बोललात फॅमिलीविषयी. तू परभणीचा आहेस बेसिकली, आणि परभणी ते मुंबई हा तुझा प्रवास आणि जो आहे राहिला आहे. आपली माणसं लांब असतात, आपण इथे एकटे असतो, आणि अशा वेळेला असतं ना की आपल्याला सगळं एक सपोर्ट हवा असतो, एक पाठिंबा हवा असतो. तो तुला कसा मिळाला सगळ्यांचा? आणि परभणीत गेल्यावर आत्ता ज्या रिॲक्शन असतात ना किंवा तुझ्याकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन असतो तो कसा बदललाय प्रत्येकाचा? तिथले तुझे मित्र, मग शिक्षक असतील, आणखीन कोणी असेल खास, तर त्याविषयी सांगशील तुझ्या परभणीच्या आठवणी? मला असं वाटतं मी परभणीमध्ये मोस्ट ऑफ द काळ राहिलो आहे. मी बीड, पाटोदा, परभणी, नांदेड अशा सगळ्या छोट्या गाव खेड्यांमध्ये पण राहिलो आहे. आणि मला ती लोक इतकी रिच वाटतात, इतके खरे वाटतात. मी इतके चांगले लोक बघितले आहेत माझ्या लहानपणापासून, इस्पेशली इवन शाळांमध्ये, जे एक मराठी माध्यमाची शाळा पण इतकं चांगलं शिक्षणाचा काय म्हणतात लेवल, आणि मुलं मुली सगळे, कोणी पायी येतंय, कोणी सायकलवर येतोय, पण कधी हा थॉट नव्हता की कोण कोणता मोबाईल घेऊन येते का, कोण कोणाच्या कोणत्या गाडीत सोडायला येते का, असं काही. कम्प्लीट मेरिटवर, कोण स्टेजवर काय परफॉर्म करते, कोण यु नो त्या बेसिसवर, गुणांच्या बेसिसवर तुम्हाला रिस्पेक्ट किंवा जी काही तुमची टांग खेचणी असायची. जे आता मी माझे काही कझिन्स लहान आहेत त्यांच्या बाबतीत बघतो, जे पुणे मुंबईमध्ये मोठे होतात आणि म्हणजे आता मुंबईमधून परत पुण्यात शिफ्ट झाले और बँगलोर वगैरे, ते असं वाटतं की अरे काय, म्हणजे टॉपिक्सच वेगळे आहेत आता. सो ते मला त्यांचं म्हणजे ते खूप मोठं वाटतं, खरं वाटतं. तिथलं क्रिटिसिझम असो किंवा तिथे जस्ट प्रेमाने येऊन बघून, जसं एका आजोबांनी मला आय थिंक मन उडू झालंच सुरू होतं, आणि खूप यशस्वी मालिका, खूप प्रेम सगळीकडेच, अनोळखी लोकांकडून पण खूप प्रेम मिळत असताना तिथे परभणीला मी गेल्यावर पहिला प्रश्न त्यांनी मला विचारला की करमतं का रे तुला तिकडे? आणि मला असं वाटलं वाव, कुठली गाडी चालवतो, कुठले कपडे घालतो, कुठे तुझे असतात का, लोकांनी भाड्याने दिलेले असतात का, तुम्ही याला मेकअप केल्यामुळे तुम्ही छान दिसता, ह्या सगळ्या काही थॉटच नाही. काय खातो, कुठे राहतो, कसा करू, असं खरं. सो मी ते खूप मिस करतो, जे मला इथे खूप डिप्राइव्ड वाटतं त्या बाबतीत. फॅमिलीपासून दूर असलं, कालच्या दिवशी मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो की तो मला म्हणत होता, अजिंक्य तू खूप असा राहतोस की खूप असं, तुला तुझी वर्थ माहीत नाही का? असं नॉट दॅट की मी फार काही ग्रेट अचीव केलं आहे, पण तू असा का असतो? तर मी मग नवी गाडी घेतली आहे, तर खूप वेळ गाडी चालवत मी विचार करत होतो की मी असा का राहतो. तर लाईक यू सेड की फॅमिली इथे नसल्यावर वगैरे, तुमच्या आई बाबा घरी आहेत किंवा फॅमिली यु नो आहे, तर ना एक वेगळी चॉड येते तुमच्या, ना की तुम्ही काही इगोमध्ये वावराल, पण तुम्हाला ना कुठेतरी एक असं एक बॅकअप, हे काही कळूच शकत नाही ज्याने तो प्रवास नाही. प्रत्येकाचा आपापला एक वेगवेगळा स्ट्रगल असतो, पण ज्याने तो प्रवास नाही अनुभवला आणि वर्षानुवर्ष ते, वेन यू गो बॅक टू अन एम्प्टी हाऊस, ती काय फिलिंग असते. यू हॅव चोजन इट, देर इज नो अदर ऑप्शन. माय फॅमिली इज एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ इट, आणि मला परत एकदा हे पूर्ण जगायला लावलं तर मी एक्झॅक्ट सेम जगेन जसं मी जगत आलो आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. बट ती एक गोष्ट मी मिस करतो, तो खरेपणा. फायद्यासाठी किंवा तुमची काय पोझिशन आहे, तुम्ही कोणत्या प्रोडक्शन्ससोबत किंवा कोणत्या ॲक्विजिशन्ससोबत पुढे जात आहेत, त्या बेसिसवर तुमच्याशी मैत्री करणारे, बोलणारे किंवा तिथपर्यंत तोपर्यंतच त्या पद्धतीने बोलणारे, हे सगळं ऑब्झर्व करायला होतं की ओके ठीक आहे, हरकत नाही, आय गेट दॅट, की असंही असू शकतं असं. तर हे तो खरेपणा मला खूप आवडतो त्या सगळ्या गावखेड्यांमधला, आणि ते खरे प्रगत लोक आहेत असं मला वाटतं, आणि ते खरे रिच लाईफ जगत आहेत असं वाटतं.
So maybe I might have digressed from the actual question, but yeah, that is how I feel about both of these. एक प्रश्न असा की तिघांनाही असेल की आत्ता तू जसं ऋतासोबत काम केलं, ॲक्ट्रेस म्हणून मी तुला म्हणजे ऋतासोबत काम केलं किंवा छान तुमचं बॉन्डिंग दिसलं होतं पडद्यावर, स्क्रीनवर, आणि आत्ताही आम्ही एक्सायटेड आहोत ते पाहायला. पण अशी एखादी तुझ्या वयाचीच ॲक्ट्रेस इंडस्ट्रीतली जिच्यासोबत तुला काम करायला आवडेल, जिचं तू काम पाहिलंयस आणि तिच्यासोबत मला काम करायला आवडेल कारण आमचं पण बॉन्डिंग जे आहे ते स्क्रीनवर छान दिसेल, अशी कोणती ॲक्टर जी तुला इथे सांगावीशी वाटते? ऋता सोडून, ऋता तर आहे. हो, ऑफकोर्स. समहाऊ आता वयाचं माहिती नाही, मुलींचं वय कधीच सांगता येत नाही, राईट? दे आर फॉर एव्हर यंग. मला समहाऊ मुक्ता बर्वेंसोबत काम करायला खूप आवडेल. ते आम्ही कसे दिसू वगैरे ते तर प्रेक्षकांवर असेल, पण तशी काही जर कथा आली तर मला त्या अतिशय टॅलेंटेड वाटतात आणि आय थिंक काही जर असा प्रोजेक्ट आला तर आय विल गो विथ ओपन आर्म्स की आय हॅव टू बी इन दॅट प्रोजेक्ट. त्यासोबत एखादी रोमॅन्टिक मूवी करायला आवडेल की कसं, म्हणजे काय कुठल्या जॉनरची मूवी करायला? लाईक आय सेड, शृंगार रस इज ऑलवेज वेलकम. तशा काही पद्धतीचा असा प्युअर लव्ह स्टोरी असा काही जर असेल की निव्वळ कमर्शियल असा नाच म्हणजे डान्स ड्रामा अशा टाईपचा नसून काहीतरी खरोखर अशीही एक लव्ह स्टोरी असू शकते, अशा टाईपचा जर काही आला. जसं मी आता रिसेंटली खूपच सुंदर सिनेमा पाहिला 3 of Us नावाचा, जो नेटफ्लिक्सवर आहे आता, आणि मी आय वॉज मूव्ड बाय द परफॉर्मन्सेस. तर तसं काही टच करता येईल का माहिती नाही, पण तशा धाटणीची काही स्टोरी असेल आणि ते जर मला करता आलं तर मला खूप आवडेल शिकायला, एक्सप्लोअर करायला आणि त्यांच्यासोबत काम करायला. सेम प्रश्न ऋतालाही विचारायला हवा. तिच्यासोबत काम करायला सगळे उत्सुक आहेत, पण ऋताला कोणासोबत काम करायचं आहे? माझी खूप लिस्ट मोठी आहे. तरी पण पहिली 3 पहिल्या मी लास्ट टाईम आय थिंक आले होते तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारला होता, तेव्हा मी अमेयचं नाव घेतलं होतं, पण ती माझी इच्छा पूर्ण झाली कारण आम्ही अनन्यामध्ये केलं. शुभंकर झालं आहे, अजिंक्यबरोबर मी केलेलं आहे काम, मी दुसऱ्यांदा केलं आहे. मला ललितबरोबर काम करायचं आहे कारण एकतर समहाव आमचं काय माहीत नाही, पेअरिंग म्हणजे ठरता ते दरवेळी प्रोजेक्ट फिसकटलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही दोघे एक तर स्क्रीनवर खूप उत्तम दिसू आणि मला म्हणजे तो आत्ता एकदम ही इज वन ऑफ दी लिडिंग ॲक्टर्स इन मराठी इंडस्ट्री, त्यामुळे मला डेफिनेटली त्याच्यावर काम करायला आवडेल. बाकी मला सुबोध सरांबरोबर काम करायचं आहे, मला स्वप्नील सरांबरोबर काम करायचं आहे, मला मुक्ता मॅमबरोबर काम करायचं आहे, बिकॉज शी इज माय फेवरेट ॲक्ट्रेस. तर माझी खूपच लिस्ट मोठी आहे आणि मला प्रसाद दादाबरोबर काम करायचं आहे. प्रसाद ओक मी फुलपाखरूमध्ये त्यांच्याबरोबर केलं आहे काम, बट आत्ता पण आमचं एक प्रोजेक्ट होणार होतं पण ते नाही झालं. पण मला डेफिनेटली मी असं म्हटलं असं द लिस्ट इज व्हेरी बिग आणि आय एम शुअर की ते त्या वेळेला कम्प्लीट होईल. तुझ्या लिस्टमध्ये कोण? अच्छा, मला तर सगळ्यात म्हणजे जेव्हापासून मी मराठी फिल्म्स किंवा काही बघतो किंवा हे करतोय, आताही काम करतोय, तर मी हे तिलाही माहिती आहे, बट सई तामणकर, मला तिच्याबरोबर काम करायची खूप इच्छा आहे. आणि आम्ही ॲक्च्युली एक प्रोजेक्ट आता एक करणार होतो, बट समवॉट ते नाही वर्कआउट झालं आणि आता त्या फिल्ममध्ये अमृता खानविलकर करते. तर मला सई बरोबर तर करायचंच आहे आणि ऑल्सो प्रियदर्शनी बरोबर मी एक वेब सिरीज केली आहे, पण आम्ही असे म्हणजे एकमेकांच्या ऑपोजिट नाही होत किंवा काय वॉट एव्हर, आमचे होते सीन्स. बट मला असं वाटतं की ती आमच्या जनरेशनमध्ये आय गेस एक खरंच खूप चांगलं टॅलेंट जे पुढे येतं आहे आणि सगळ्या प्रकारच्या जॉनरमध्ये ती खूप सुंदर काम करते. आय गेस खूप कमी आर्टिस्ट असतात हू कॅन पिकअप कॉमेडी रिली वेल, किंवा ते टायमिंग असू दे किंवा तसंच जर रोमॅन्टिक असू दे किंवा सिरियस असू दे किंवा ॲक्च्युअल इंटेन्सवाली कामं असू दे. सो ते प्रियदर्शनी खूप चांगलं करू शकतील आणि आय रिली वॉन्ट टू वर्क विथ अ समडे. आता कन्नीविषयी आम्हाला जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं आवाहन होऊन जाऊ दे की थिएटरमध्ये जाऊन त्यांनी सिनेमा पाहावा, कारण जे आपण पहिल्यापासून म्हणतोय की सिनेमागृहासाठी सिनेमे बनतात, त्यामुळे ते तिथेच जाऊन पाहिलेले उत्तम. मला असं वाटतं की भरपूर वेळा लोकांना एक हलकीशी एक कंप्लेंट असते की मराठी सिनेमे आम्ही बघतो तर व्हिज्युअली प्लीजिंग नसतात किंवा आम्ही थिएटर्समध्ये का जाऊन बघू. तर कन्नी मला असं वाटतं कुठेतरी ना एक आम्ही एक स्टेप घ्यायचा प्रयत्न केला आहे की व्हिज्युअल लँग्वेज आणि व्हिज्युअल ट्रीटमेंटसुद्धा तेवढीच ताकदीची आहे जेवढं आम्ही डायलॉग्स म्हणा किंवा ॲक्टिंग म्हणा ह्या सगळ्या गोष्टींवर जेवढं काम केलं आहे तेवढंच
त्यात दिसणारे रंग, त्याचं टेकिंग, त्याचं कॉम्पोजिशन आणि व्हिज्युअली आम्ही किती चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत आणू शकतोय आणि ते थिएटर्समध्ये किती चांगलं दिसेल ह्याचा आम्ही खूप म्हणजे प्रॉपर अभ्यास करून खूप प्रयत्न केलेला आहे. सो ते बघण्यासाठी आणि एक फार आम्ही सांगायचा काही प्रयत्न करत नाही आहोत फिल्ममध्ये आणि फक्त एक छान एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही बाहेर निघणार, एक इमोशनल रोलर कोस्टरमध्ये जाल आणि मग एक छान फिलिंग घेऊन तुम्ही बाहेर निघाल ह्याची आम्ही एक खात्री देतो. आणि ती फिलिंग जर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की थिएटर्समध्ये येतोय 8 मार्चला कन्नी आमचा सिनेमा. तर 1 आठवडा, 2 आठवडा, महिनाभर, वर्षभर हा सिनेमा गृहातच राहू दे आणि तुमचं प्रेम जेवढं तुम्ही दिलंय कन्नीला तसं सदैव राहू दे. शुभंकर एवढं छान सांगितलंस. मी फक्त एवढंच सांगणार आहे की प्लीज थिएटरमध्ये येऊनच सिनेमा बघा, कारण 2 तास तुम्ही बाकी सगळं विसरून जाल आणि तुम्हाला छान मजा येणार आहे. आणि जे कायम ॲक्च्युली वल्लरी म्हणते की म्हणजे तुम्हाला टीझरमध्ये बघून असं वाटत असेल की फक्त यूथ आहे, तर असं सगळं नाही आहे. ते मैत्री हा युनिव्हर्सल विषय आहे, प्रेम हा युनिव्हर्सल विषय आहे. स्वप्न पूर्ण आपल्याला कुठल्याही वयात करायचेच असतात, त्यामुळे प्रत्येक वयाची स्वप्न वेगळी असतात. त्यामुळे इट्स अ रिलेटेबल फिल्म टू एव्हरीबडी अँड एनीबडी. त्यामुळे प्लीज येऊन आमचा सिनेमा नक्की बघा, कन्नी 8 मार्च. सगळ्यात पहिले तर मला तुम्हा सगळ्यांचं खरंच कौतुक करायचं. इतका होलसम आणि इतका असं सोलफुल इंटरव्ह्यू मला हा वाटला आणि इट वॉज वर्थ ट्रॅव्हलिंग ऑल द वे अँड कमिंग हिअर. सो थँक्यू सो मच फॉर सच नाईस इंटरव्ह्यू. हा एक एक्झेम्पलरी असेल इतरांसाठी पण की काय प्रश्न विचारावेत किंवा किती आवडीने उत्तरं द्यावी वाटतील असे प्रश्न विचारावेत. सो थँक्यू फॉर दॅट. कन्नी या सिनेमाबद्दल मी प्रेक्षकांना हेच सांगेन की ज्यांनी हा सिनेमा पाहिला असेल त्यांना नक्की विचाराल की तुम्हाला कसा वाटला आणि जर त्यांच्याकडून ऑनेस्ट उत्तर तुम्हाला मिळालं की हा खरोखर छान होता, इट्स वर्थ युअर टाईम अँड मनी, तर तुम्ही जाऊन नक्की बघाल. वी आर एक्स्ट्रीमली शुअर की तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळेल. आणि लोकमत फिल्मीतर्फे आपण पुन्हा एकदा तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही इथे आलात, इतका वेळ दिलात आणि आमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्यात. असा इंटरव्ह्यू म्हणणार नाही आपण, हा संवाद किंवा गप्पा म्हणू की थोडं वेगळं बोलणं झालं आणि त्या निमित्ताने कन्नी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचला. येस, आणि तुम्ही सगळे प्लीज सिनेमा बघा आणि मनसोक्त लिहा, त्याच्याबद्दल बोला, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही काही बोला, काही म्हणा त्याच्याबद्दल, पण खरं म्हणा, कारण की जेवढं तुम्ही खरं सांगाल म्हणजे फॉर अस एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. तुम्ही काही लिहा पण ॲटलिस्ट वॉच इट आणि टॉक अबाउट इट. थँक्यू. थँक्यू सो मच.